राज्यभरात पावसाचं थैमान. अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आणखी गडद. शासकीय मदतीकडे लक्ष. साताऱ्याच्या शामगावमध्ये शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान. सरकार आम्ही काय करायचं? सोयाबीन पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचा आक्रोश. परभणीच्या पालम तालुक्यामध्ये 150 मिलीमीटर पाऊस. 9 एकर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. हेक्टरी 8,500 रुपये कसं परवडणार? शेतकऱ्याचा सवाल. ₹80 ते ₹90 एक गुंठा जमीन कशी नीट करायची? हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचं आष्टीच्या तहसीलदार यांना निवेदन. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गौडगाव इथे दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस. कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचा टाहू. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ऊसाचं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट. धाराशिवमध्ये पूल वाहून गेल्यामुळे दूध ओतून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. डेअरीला दूध घालता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना 120 लिटर दूध नदीमध्ये ओतून दिलं. सीना नदीला आलेल्या पुरामध्ये विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांचं नुकसान. विद्यार्थ्यांवर वह्या पुस्तकं सुकवण्याची वेळ. विद्यार्थ्यांना नव्यानं वह्या पुस्तक देण्याची मागणी.